नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. तर येत्या 16 मे रोजी म्हणजेच शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या आणि याच दिवशी आहे शनी जयंती. तर अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्ही योग एकाच दिवशी येणं खूप विशेष म्हणजे महत्त्वाचे दुर्मिळ योग मानला जातो. त्यातही शनिवार असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजून वाढतं. अनेक लोक या दिवशी शनिदेवाची पूजा करतात, दानधर्म करतात, पितरांसाठी तर्पण करतात आणि काही खास उपायसुद्धा करतात. कारण याच दिवशी केलेल्या सात्विक सेवेचे फळ लवकर मिळतं असं म्हटलं जातं. आता ही अमावस्या शनिवारी 16 मे 2026 रोजी पहाटे 5:11 सुरू झालेली आहे. तर ती उत्तर रात्री 1:31 संपणार आहे. आता उगवत्या तिथीनुसार शनिवारी अमावस्या तिथी साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आता आपल्याला शनिवारी अमावस्येच्या दिवशी उठल्यापासून सकाळी आपल्याला अशी कोणती कामं करायची आहेत महत्त्वाची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या एक लाईक करा, एक कमेंट नक्की करा. तर आता अमावस्या आहे शनिवारी म्हणजे उद्या आहे अमावस्या. तर आपल्याला सर्वात आधी प्रथम काय करायचं आहे तर सकाळी अगोदर उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. जसं की बघा, आंघोळीच्या अगोदरही आपल्या घरातील जी काही जाळी जळमाटं असतात तर ती आपल्याला पूर्णपणे झटकायची आहेत. म्हणजे अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. त्यामुळे जर आपल्या घरामध्ये कुठे जाळी वगैरे नसेल तरी आपल्याला सगळीकडे झाडू फिरून घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल तर ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच सगळं काही बाहेर काढायचं आहे. थोडक्यात काय तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ असणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आणि काळे तीळ टाकल्याने बघा आपल्यातील म्हणजे जी काही निगेटिव्हिटी असते किंवा कोणाची दृष्ट लागलेली असेल, वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. काळे तीळ हे अतिशय प्रभावीरित्या काम करतात. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देखील काळे तीळ खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. पण आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर 2 थेंब गंगाजलचे पाणी टाकले तर नदीवर जाऊन आपण स्नान करण्याचं आपल्याला पुण्य आपल्या पदरी पडत असतं. त्यामुळे गंगाजल जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते 2 थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. पण या गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आणि हे जे हळद आणि गोमूत्र आहे मिक्स केलेलं तर ते आपल्या सगळीकडं घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर आपली जी फरशी आहे तर ती आपल्याला जाड मीठ असतं, खडा मीठ, ते टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. जाड मीठ म्हटलं तर निगेटिव्हिटी काढण्याचं काम करत असतं. लहान मुलांची नजर देखील पूर्वी जाड मिठाने आणि मोहरीने काढली जायची, हे तुम्हाला ठाऊक असेलच. आताही बऱ्याच घरांमध्ये अशा पद्धतीने केलं जातं सगळं काही. तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरामधली जी काही फरशी आहे तर ती जाड मीठ टाकून तुम्हाला पुसून घ्यायची आहे. आपलं अंगण असेल तर त्या ठिकाणी देखील थोडं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. आणि फरशी वगैरे बाहेर असेल तर ती मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे. हे करून झाल्यानंतर उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे. मिठाच्या पाण्याने आपल्याला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. दरवाजा असेल तर तो देखील पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावर एक चौमुखी दिवा लावायचा आहे. बघा, दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा नक्की प्रयत्न करा. मोहरीचं तेल नसेल तर साधं जे कुठलंही तेल असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला आवर्जून टाकायचे आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला एक चौमुखी दिवा आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. तर तो कुठे आणि कधी लावायचा आहे तर बघा, तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, हरकत नाही, पण दिवा प्रज्वलित सकाळी करायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचं ठिकाण, वास असतो अन्नपूर्णेचा. त्यामुळे किचनमध्ये देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे. थोड्या वेळासाठी पेटता राहील इतकं जरी आपण त्यातलं तेल टाकलं तरीही चालणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे. पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्येच लावायचा आहे.
आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदरच देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. तर पहिलं स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर काढणार आहोत. दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णे मातेचे स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या टाईल्सवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्येच काढायचे आहे. त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर तिसरे स्वस्तिक येते ते म्हणजे तुळशी मातेजवळ, आणि चौथे जे आहे तर ते आपल्या देवघराजवळ, आणि पाचवे जे स्वस्तिक असणार आहे तर ते आपल्याला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक नक्की काढायचं आहे. हे स्वस्तिक हळदी कुंकवानेच काढायचं आहे. अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचे आहे सगळ्या घरामध्ये. आणि त्यानंतर आपल्या देवाची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात, शक्यतो सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा, पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवांची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. तर आता नक्की स्वच्छता म्हणजे काय, तर बघा, दररोज आपण देवांना आंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं. जसं की पुस्तकं आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहे, तर ते सगळे काढायचे, झटकायचे आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे संपूर्ण. आपण उठसूट कधी देवघर बघा स्वच्छ करू शकत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे बघा असे काही विशेष दिन असतात, म्हणजे अमावस्या असते त्या दिवशी तुम्हाला किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे सकाळी सगळं काही करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशीच देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर शनिवारी लवकर ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची आहे. आंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर बघा तुमची जी काही पूजा आहे तर ती तुम्हाला करायची आहे. आता पूजेमध्ये बघा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्री सुक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचं टाक असेल तर त्यावर करा, पण कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे. या व्यतिरिक्त बघा लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोतच तेवढीच विष्णू भगवानांची देखील करायची आहे सेवा. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबतच बघा देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. दिवा लावताना आपण तुपाचा दिवा तेलाचा लावला तरी चालेल, हरकत नाही, पण खाली थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यावरती हा दिवा असा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे, लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी नक्की घ्या. अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे किचन. तर किचन ओटा, जिथे आपण मांसाहार आणि शाकाहारी असे दोन्ही प्रकारे आपण अन्न शिजवतो, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे. आपला किचन ओटा स्वच्छ करणं आणि आपल्या गॅसची पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. किचनच्या समोरच्या भिंतीला आवर्जून तुम्हाला स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे, तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे. तर तुमचा गॅससुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. अन्नपूर्णेचा वास असतो तिथे, तर शेगडीची तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडा मीठ भरून ठेवायचं आहे. टॉयलेट आणि बाथरूममध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं आहे, नाहीतर ते उघडंच ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे. त्या जागी ती वाटी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं. असं आपल्याला सातत्याने करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. आणि बघा मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं. त्यामुळे आपल्याला टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी असतात त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर हा देखील उपाय तुम्ही नक्की करू शकता. नक्की पहा तुम्ही हा उपाय करून. त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. तर बघा दक्षिण दिशेला आपल्याला कावळ्यासाठीच दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला, दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तर हरकत नाही, पण मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकता. नारळाचा उतारा करताना त्यावर त्रिशूळ काढायचा आहे. तुम्ही अष्टगंधाने काढू शकता किंवा शेंदुराने काढू शकता. अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर
तो नारळ मुख्य दरवाज्यावरून 7 वेळेस फिरवायचा आहे आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. फक्त तो कोणाचा असा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवू नका, जेणेकरून ज्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही, ओलांडणार नाही कोणी, अशा ठिकाणी तो नारळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पुरेपूर नक्की प्रयत्न करा. तर नारळाचा उतारा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. दर्श अमावस्या किंवा शनी अमावस्याच्या दिवशी कोहळा एक फळ आहे, जो एक तामसी वृत्ती असते. त्याच्यामध्ये तर कुठलाही प्रकारचा म्हणजे कोहळा तुम्ही तुमच्या घराला लावू शकता. घराच्या बाहेर तुम्ही बांधू शकता. तर आता फ्लॅट सिस्टीममध्ये असं होतं की घराच्या बाहेर अशा गोष्टी तुम्ही बांधू शकत नाही. मग तुम्ही घराच्या आत प्रवेशद्वारावर पण तुम्ही बांधू शकता. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये पण बांधू शकता. आता कोहळा आधीच दुकानातून आणताना तो स्वच्छ साफ करावा. त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावं. स्वस्तिक काढून ते देवासमोर ठेवावं. प्रार्थना करावी की माझ्या घरात येणारी कोणती वाईट शक्ती, वाईट बाधा असेल तर त्याच्यापासून वास्तूचे, माझ्या घराचे, कुटुंबाचे रक्षण करा. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरीही चालेल. पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यासोबतच शिवपिंडीवर देखील आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे. प्रदोष काळामध्ये शिवपिंडीवर काळे तीळ अर्पण करायचे शक्य असेल तर त्या ठिकाणी पंचमुखी दिवा बनवून तुम्ही घेऊन जा. त्यामध्ये मोहरीचे तेल टाका किंवा तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता. पण अशा पद्धतीने एक पंचमुखी दिवा तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात लावायचा आहे. तिथे बसून देखील तुम्हाला शिवमहिमा स्तोत्र म्हणायचं आहे. त्यासोबतच पितृसूक्त म्हणायचं आहे, पितृस्तोत्र म्हणायचं आहे. बघा, जेव्हा आपण भगवान शिवांची आराधना करतो तेव्हा शनी महाराजांच्या म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे शनीची 7.5 असेल किंवा शनी तुमचा खराब असेल तर भगवान शंकरांची सेवा करायला देखील विशेष असं म्हणजे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही भगवान शंकरांना उद्याच्या दिवशी निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं देखील अर्पण करू शकता. शनी महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील निळ्या रंगाचे जे गोकर्णाचं फूल आहे त्या ठिकाणी अर्पण करा. बघा, याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं उद्याच्या दिवशी दान नक्की करू शकता. बघा, दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप काही करावं असं नाही. तर बघा, त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं जे काही तुम्ही कराल त्यातून. तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव घालू शकता किंवा एखाद्या म्हणजे बिस्किटचा पुडा देखील तुम्ही देऊ शकता. त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. किंवा एखादी गाय किंवा कुत्रा असेल तर त्याला देखील नक्कीच तुम्ही अन्नदान करू शकता. त्याचप्रमाणे शनी महाराजांची क्रूर दृष्टी आपल्यावर होऊ नये किंवा असेल तर ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला ताजं अन्नदान करायचं आहे. किंवा तुम्ही जिलेबी दान करू शकता, दही भात दान करू शकता, शिरा दान करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्याला घोंगडी चादर दान करू शकता. पक्ष्यांसाठी एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता. दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला आपण दान करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा. पण दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं. जे काही दान केलं असेल, फूल ना फुलाची पाकळी, ते आपल्याला गुपितच ठेवायचं आहे. हे सदैव तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे शनी महाराजांचे गुरु हे भगवान शंकर आहेत. जर तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही जल अर्पण केलं, काळे तीळ अर्पण केले, तर भगवान शंकरांना प्रार्थना केली तरीसुद्धा शनीचा प्रभाव असतो तो कमी होतो. म्हणूनच सांगते की शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचेही दर्शन नक्की घ्या आणि भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्यांचंसुद्धा दर्शन घेऊ शकता. शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं विसरू नका. आणि अगदी नाहीच झालं तुमचं कुठे जाणं तर घरामध्ये फक्त ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. घरामध्ये करा, मंदिरात केलं तरी चालेल, अतिशय उत्तम. आणि या दिवशी दानधर्म करायला नक्की करा, विसरू नका. त्याचप्रमाणे शनी जयंती त्याच दिवशी शनी अमावस्या आहे म्हणून शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं, मारुतीरायांचं दर्शन घेणं तेवढं महत्त्वाचं आहे. शनी अमावस्येच्या दिवशी शनी चालीसा आवर्जून पठण करावे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर भीमरूपी महारुद्रा जे मारुती स्तोत्रम आहे तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून पठण करावं. हनुमान चालीसा वाचायला विसरू नका.
शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांना तेलाचं दान करायचं असतं, हेही विसरू नका. बघा, तुमचे कर्म चांगले असेल, तुमची भक्ती चांगली असेल तर तुम्हाला काही होणार नाही. साडेसातीच्या काळातही लोकांचं खूप कल्याण झालेलं आहे. कदाचित त्यांचे तेवढे कर्म चांगले असतील म्हणून साडेसाती आहे, तर घाबरून जाऊ नका. सगळं व्यवस्थित होतं. महाराजांची कृपा असल्यावर कधीही काही आपल्याला कमी पडत नाही. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.